रात्र 11वी भूतदया. राम, तो दिवा बाजूला कर. माझ्या डोळ्यांवर उजेड नको. श्याम म्हणाला. आज बाहेर जरा पाऊस पडत होता. गार वारा होता, म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथाप्रवचन होई. श्यामला दिव्याचा फार त्रास होत असे. राम दिवा बाजूला करू लागला. परंतु भिका कसला ऐकतोय? इथे दिवा असला म्हणजे तुमच्या डोळ्यावरचे हावभाव आम्हाला दिसतात. कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो. तुमच्या शब्दांचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो. केवळ ऐकण्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते. भिका म्हणाला. मी काही नाटक नाही करीत. माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे. श्याम म्हणाला. आम्ही नाटक नाही म्हणत, परंतु तुमच्या तोंडाकडे पाहण्याने परिणाम होतो. रामतीर्थ जपानात बोलत, ते इंग्रजीत बोलत, परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्याने ऐकावयास जात. रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजून देत. नामदेव म्हणाला. बरे, असू दे दिवा. तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला. असे म्हणून श्यामने गोष्टीस सुरुवात केली. एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण भले मोठे लांब रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहळ्याचे झाड होते. एकाएकी टप्प असा आवाज झाला. मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला ते पाहू लागलो. काहीतरी पडले होते खास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले. त्याची छाती धडधडत होती. फारच उंचावरून ते पडले होते. त्याची फारच दुर्दशा झाली होती. लोळागोळा झाला होता. अजून त्याला पंखही नीट फुटले नव्हते. डोळेसुद्धा नीट उघडीत नव्हते. लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे सारे अंग एकसारखे हलत होते. खालीवर होत होते. त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व चिवचे असे केविलवाणे ओरडे. या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यावयाचे ठरविले. त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो. मी व माझा लहान भाऊ दोघे होतो. मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेवले. आम्हीही लहान होतो. आम्ही तरी काय करणार? बालबुद्धीला जे जे सुचेल ते करू लागलो. त्या पिलाला दाणापाणी देऊ लागलो. तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो. त्या पिलाला खाता येते की नाही आमच्या काळजीनेच आमच्या चोचीत पाणी घातल्याने, दाणे घातल्याने तर ते मरणार नाही ना, याचा आम्ही विचारच केला नाही. आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो, परंतु आम्हाला ज्ञान नव्हते. त्याच्या चोचीत पीठ, कण्या, नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले. गरीब बिचारे आमच्या आडाने प्रेमानेच बेजार होत होते. त्याने शेवटी मान टाकली. मी त्याला म्हटले, आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार. तू बरा हो व आपल्या आईकडे ओढून जा. आम्ही दुष्ट नाही हो. तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू. ती केविलवाणी ओरडत असेल, घिरट्या घालीत असेल. आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचे लक्ष नव्हते. मी आईला म्हटले, आई, हे पिल्लू बघ कसे करते आहे. अगदी मानवर करीत नाही. त्याला काय खावयाला देऊ? आई बाहेर आली. तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली, श्याम, हे नाही हो जगणार. त्याला सुखाने मरू दे. त्याला एकसारखे हात नको लावू. त्याला वेदना होतात. फारच उंचावरून पडले. गरीब बिचारे. असे म्हणून आईने ते पिलू खाली कापसावर ठेवले व ती घरात कामकाज करावयास निघून गेली. आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो. शेवटी चोच वाचून ते मरून पडले. गेले. त्याचे प्राण गेले. त्याचे आई भाऊबंधू कोणी त्याच्याजवळ नव्हते. आम्हाला फार वाईट वाटले. त्याला नीट पुरावयाचे असे आम्ही ठरवले. आईला जाऊन विचारले, आई, त्या पिलाला आम्ही कोठे पुरू? चांगलीशी जागा सांग. आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील. मोगऱ्याची फुले अधिकच तजेलदार दिसतील, कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिले आहे. ते प्रेम ते पिलू विसरणार नाही. त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल व तुम्हाला गोड वास येईल. जा, लवकर पुरा त्याला. मेलेले फार वेळ ठेवू नये. त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलेचे फडके दे ना. मी म्हटले. आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती. त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिलाला आम्ही घेतले. जेथे फुलझाडे होती तेथे गेलो. शेवंती व मोगरे यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो. आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते. अश्रूंनी जमीन पवित्र होत होती. खळगी खणली. त्या खळगीत फुले घातली. त्या फुलावर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला, परंतु त्यावर माती ढकलवेना. लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना.
शेवटी डोळे मिटून माती लोटली. मांजराने खळगी उकरू नये म्हणून त्यावरती दुसरा सुंदरसा दगड ठेवला व आम्ही घरी आलो. माझं घरात बाजूला बसलो व रडत होतो. का रे बाजूला बसलास? आईने विचारले. आई, मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे, मी म्हटले. आई हसली व म्हणाली, अरे वेड्या, सुतक नको धरावयाला. मी म्हटले, आपल्या घरात कोणी मेले म्हणजे आपण धरतो ते? आई म्हणाली, माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो, यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे. म्हणजे साथीचे रोग असतात, त्यांचे जंतू फैलावत नाहीत म्हणून सुतक पाळीत असतात. त्या पाखराला का रोग होतो? बिचारे वरून खाली पडले व प्राणास मुकले. आई शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. आई, तुला गं कोणी सांगितले हे? मी विचारले. आई म्हणाली, मागे एकदा ओटीवर ते गृहस्थ आले होते ते नव्हते का बोलत? मी ऐकले होते व मला ते खरे वाटले. जा, हातपाय धुवून ये म्हणजे झाले. वाईट नको वाटून घेऊ. तुम्ही त्याला प्रेम दिले, चांगले केलेत, देवही तुमच्यावर प्रेम करेल. तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे करील. देवाच्या लेकरास किडमुंगी पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देवबाप्पा आणून देत असतो. पेरलेला एक दाणा भरलेले कणीस घेऊन येतो. श्याम, तुम्ही पाखरावर प्रेम केलेत तसेच पुढे एकमेकांवर तुम्ही करा. नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल परंतु आपल्याच भावांना पाळण्यात पाहाल. असे तुम्ही नका हो करू. तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका. तुमची एकच बहीण आहे, तिला कधी अंतर देऊ नका. तिला भरपूर प्रेम द्या. आई हे सांगत असता गहीवरून आली होती. माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते? का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावांनी तिला हवापालट करावयास कधी नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत होते? परंतु तिच्या भावना काहीच असोत, परंतु ती बोलली ते सत्य होते. मुंग्यांना साखर घालतात परंतु माणसांच्या मुंड्या मुरगाळतात. मांजरे, पोपट यावर प्रेम करतात परंतु शेजारच्या भावावर, मनुष्यावर प्रेम करीत नाहीत. हे आपण नाही का पाहत? रात्र 12वी. श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्या कमरेला सुखड किंवा पिडले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतात. 6-6 पुरुष. खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय घालून उताने होऊन माना वर करून होड्या करतात. नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना पोहता येत असे परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहावयास जात असे परंतु स्वतः मात्र पाण्यात पाय कधी घातला नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकीत परंतु मी मात्र भित्री भागूबाई. ढकला रे श्यामला, असे कोणी म्हटले की मी तेथे पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक. ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती? तुला बुडू का देतील इतके सारेजण? उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू, तो तुला शिकविल. नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे, उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम. तेथे का पुणे मुंबईचे नळ आहेत? पोहावयास येत असावे. कुसाताईची वेणी व आंबी त्यासुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुकडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर. आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कोठेतरी लपून बसायचे ठरवले. आज आई पोहावयास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ झाली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या बापू आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला? या पहा सुखडी आणल्या आहेत. बन्या म्हणाला. हो, येणार आहे, परंतु कोठे आहे तो? मला वाटले की तुमच्याचकडे आहे. श्याम, अरे श्याम, कोठे बाहेर गेला की काय? असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. बुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बुवा आला. कोठे लपून तर बसला नाही ना? आम्ही वर पाहू का? श्यामची आई. आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे.
त्या दिवशी असाच माच्याखाली लपून बसला होता. पण वरती जरा जपून जा हो, तो तगदा एकदम वर उचलतो. अलगद पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले. तसे मला जर लहान होता आले असते तर भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो असतो. नाही रे ते, तो काय ते लपून बसेल अडचणीत, एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागून, दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या मागे, श्याम असतो. सारे पाहू लागले. श्याम, चल ना रे, असा काय लपून बसतोस, सारे म्हणाले. आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाली तरी ती बारक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही व हलतही नाही, मुले म्हणाली. आईला राग आला व ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कार्टा, मीच येते थांब. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढीत नेले. ती मला फरफटत ओढू लागली. तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढी व दुसऱ्या हाताने ती शिंपटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठीमागून हाकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिंपटीवर शिंपटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवा रे याला, चांगले नाकातोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही का वाटत भिकारड्या लपून बसायला, त्या मुली बघ आल्या फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालवले. जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ, नाहीतर पुन्हा पळालास तर बघ, घरात घेणार नाही, आई म्हणाली. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते, परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर वडवेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. आज आला का श्याम, ये रे, मी सुखडी नीट बांधतो हो, असे म्हणून बाळू वडवेकराने माझ्या कमरेत सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. मार बघू नीट उडी, बाळू म्हणाला. मी आत डोकवावे व पुन्हा मागे यावे, पुढे होई मागे मागे, नाक धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा, वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम माग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा कोचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो, आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मिठी मारू लागलो. तो मिठी मारू देत ना. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव, लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरावयाला नको, अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये. बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, वर चढ, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाब्बास रे श्याम, आता आलेच पोहणे, भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुकडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोहोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपणहून उडी मारली हो, मुळे भ्यायला नाही, आणि सुकडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल पोहायला. अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले पुस, ती शेंडी पुस, आई म्हणाली.
मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो. जेवणे वगैरे झाली. आई जेवावयास बसली होती. मी ओसरीवर होतो. इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे. आत दही आहे, चाटून टाक. तुला आवडते ना? मला नको जा. सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस? मी रडवेला होऊन म्हटले, हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतल्या इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहे तोवर मी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन? आईचे डोळे भरून आले होते. ती अशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली. हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कुणी नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्रे आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का? तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल का? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको. चांगला धीट हो. ते दही का व जा खेळ. आज निजू नको हो. पोहून आल्यावरच निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती. भित्री नको.